जनतेच्या प्रश्नांचा विषय नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्यावर नागरिकांचा संताप। मैला मिश्रित पाण्यामुळे बुरुड गल्लीतील रहिवासी त्रस्त। नगरपालिकेपासून स्वच्छतेची सुरुवात करू अशी घोषणा करत सत्तेत आलेल्या नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्यावर आता नागरिकांनीच सवाल उपस्थित केले। पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या केबिनमधून बाहेर पडणारे मैला मिश्रित पाणी थेट बुरुड गल्लीतील नागरिकांच्या घरात जात असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। दुर्गंधी, डास आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। या प्रकरणी माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्यावर थेट निशाणा साधलाय। निवडणुकीपूर्वी जनतेचे प्रश्न आपले प्रश्न असल्याचं सांगितले गेले, मात्र आता नागरिकांच्या घरात मैला मिश्रित पाणी जात असताना नगरपालिकेला जाग येत नाही अशी टीका त्यांनी केली आहे। त्याचबरोबर त्वरित दखल घेतली नाही तर हेच मैला मिश्रित पाणी नगरपालिकेच्या केबिनमध्ये आणून टाकू असा आक्रमक इशाराही त्यांनी दिलाय। स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीनं सांडपाणी व्यवस्थेची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रशासनाविरोधात येत्या काही दिवसात आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आलाय। नगरपालिकेच्या बाथरूम मधलं पाणी, टॉयलेटची घाण, लघवीचं पाणी सगळं घरात जाते, त्याच्यामुळे आमचे लेकरं बाळ आजारी पडते। ते जायचा रस्ता आहे। तक्रार केली नगरपालिकेत, मॅडमला भेटलो, हा करतो म्हणले, पण हे जर पाणी 2-3 दिवसात नाही कमी झालं तर इथला मेला आणून आम्ही तिथं। पंढरपूर नगरपालिकेच्या पाठीमागे बुरुड गल्ली येथे नगरपालिकेचं मुख्य अधिकारी नगराध्यक्ष यांच्या केबिनचं घाण मैला मिश्रित पाणी इथं पाठीमागं वाहत आहे। प्रत्येक वेळेस आम्ही 4-5 वेळेस तक्रार केली नगराध्यक्षकडे, मुख्य अधिकारी साहेबांकडे तक्रार केली, तरी याची दखल घेतली जात नाही। आम्ही मागच्या वेळेस आमचे नगरसेवक विक्रम भाई यांना सुद्धा सांगितलं होतं, त्यांनी त्यावेळेस येऊन पाईपलाईन टाकून दिलेले होते, पण ती पाईपलाईन प्लॅस्टिकची अजून फुटली, त्याच्यामुळे पाणी अजून वाहायला लागले। आमचे लहान मुले रस्ता येण्या जाण्याचा रस्ता आहे, लहान मुलं ये-जा करतात, त्याच्यामुळे डासाचा प्रादुर्भाव वाढलाय आणि लोक आजारी पडायला लागलेत। तेवढी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष भालके मॅडम यांना विनंती, त्यांनी तेवढी पाईपलाईन 2 दिवसात दुरुस्त करून द्यावी। 2 दिवसात नाही दुरुस्त झाली तर आमच्या सर्व महिला प्रतिनिधी सगळे घाण महिला उचलून तुमच्या केबिनमध्ये आणून टाकतील। नगरपालिकेच्या पिछाडीला बुरुड गल्ली येथे नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या नगराध्यक्षांच्या केबिनचं मैली मिश्रित पाणी हे लोकांच्या घरात जाऊन या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। गेल्या कित्येक दिवसापासून नगरपालिकेला वारंवार तक्रार देऊनही नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी, नगराध्यक्षांनी याची दखल घेतली नाही। इथं या गल्लीमध्ये लहान मुलं आहेत, आजारी पडण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। जर येत्या काही दिवसात लवकरात लवकर जर हे मैल मिश्रित पाणी जर नगरपालिका प्रशासनाने, नगराध्यक्षांनी जर बंद नाही केलं तर हा मैला नगरपालिकेच्या केबिनमध्ये आणून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही।